रुको, हमें कैमरा स्टार्ट होने के बाद स्टार्ट करना है ना। हाँ। तो ये जो भैया है, मुझे लगा उनको मराठी समझ में आती होगी, बट उनको मराठी आती ही नहीं है। हाँ। तो मैंने उनको बोला कि गोड़ है ना गोड़, तो उन्होंने बोला नहीं सोडा नहीं है। तो गोड़ का और सोडा का कोई कनेक्शन ही नहीं था, बट उन्होंने बोला सोडा नहीं है। बट मैंने उनको पूछा गोड है ना, गोड आहे ना, तर नाही समजलं त्याला बाबा, आता काय करायचं। तुला मराठी समजलं? नहीं आता उसको, तुला और समजलं? तुम्हें हिंदी नहीं आता, मेरे को हिंदी नहीं आता, उसको मराठी नहीं आता। अब क्या करें, कहाँ सिर मारे, फ्रेंच आता है। क्या करें। फ्रेंच आता है, आपको फ्रेंच आता है, तो मुझे तो गड्डी पे ही अभी सिर मारना पड़ेगा। मारो मारो, गड्डी को कुछ नहीं होगा, तुम्ही हा होगा। माझा डिसेंट लुक जो आहे तो एक इंटरेस्टिंग गोष्टीसाठी, इंटरेस्टिंग थिंगसाठी आणि इंटरेस्टिंग काहीतरी होणार आहे त्यासाठी मी क्रिएट केला आहे। खूप आफ्टर लॉंग टाइम मी ही साडी वेअर केली आहे, जी की जी साडी तुम्हाला आता दिसते का वळवळ 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 करायची असते 100-10 लॅक हजारला। येताना ते तर ही साडी जी तुम्हाला दिसते, बोला। पायनॅपल खूप आवडतो, पण पायनॅपलचा ज्यूस खट्टा आहे असं ते बोलले। तुला चालणार आहे तर मी कंटिन्यू करू। हे बघ पायनॅपल खायचा असतो पण तो आंबट आहे, त्याच्याने खोकला येतो। मग स्ट्रॉबेरी आवडतं, पण स्ट्रॉबेरी नाही आहे त्यांच्याकडे। आता मी कंटिन्यू करू बोलायला। तर ही जी साडी दिसते आहे ती माझी साखरपुड्यातली साडी आहे, जी माझ्या सासूने सासऱ्याने माझ्या साखरपुड्यातली माझ्या तर माझ्या सासू सासऱ्यांनी खूप आवडीने घेतली होती आणि मी स्वतः गेले होते हे सगळं चॉईस करायला। तर माझ्या चॉईसची साडी आहे, खूप हॅपी झालं ती साडी बघून। आज खूप दिवसानंतर मी साडी वेअर केली आहे। आता मला खूप असं BP लो झाल्यासारखं होतं आहे, लिटरली इतका त्रास होतो आहे, कारण मी सकाळचं काहीच खाल्लेलं नाही आहे। नॉर्मल अशी थोडीशी भाकरी आणि भाजी खाल्ली होती। काल मी पुण्याहून आले, लगातार 4-5 दिवसांपासून माझा रोज प्रवास होतो आहे आणि खूप जास्त दगदग होते आहे, पण स्टील मला काम करायचं आहे, कुठेच थांबायचं नाही आहे, सारखं काम करत राहायचं आणि आजही खूप इम्पॉर्टंटवालं काम आहे जे की तुम्हाला पुढे जाऊन कळणारच आहे। तर त्याआधी विचार केला की थोडंसं एनर्जी घेऊया, ज्यूस पिऊया आणि ज्यूस प्यायल्यानंतर मग तिकडे जाऊया जिथे जायचं आहे। तर तुम्हाला माझा लुक कसा वाटला तर मला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। आणि काय माझे दोन बाळ विराटला आम्ही पुण्याला घेऊन नाही गेलो ना सोबत, म्हणून विराटला आज सोबत चालवलंय। विराट तुझं नोजी असं डर्टी का नाही, त्याला लागलेलं नाही, हे बघ त्याने काढलं ते मगाशी पुस्तक। नो हेलो एवरीवन, तो व्लॉग स्टार्ट करने से पहले मैं आपको बहुत इंटरेस्टिंग प्रोडक्ट्स दिखाने वाली हूँ, जो कि आपको पता है बहुत टाइम से मैं मामा अर्थ के प्रोडक्ट्स यूज कर रही हूँ। जी हाँ, आज भी मैं आपको मामा अर्थ की बहुत ब्यूटीफुल सी लिपस्टिक्स दिखाने जा रही हूँ, जो कि मामा अर्थ ने अभी अभी लॉन्च की हैं। बहुत प्यारी लिपस्टिक्स है गाइस, जो कि आप देख सकते हो, मैंने अभी भी वही वेयर करी है। सो मैं बहुत एक्साइटेड हूँ उनको आपके साथ शेयर करने के लिए। मामा अर्थ के प्रोडक्ट बहुत ज्यादा परफेक्ट है हम वुमेन्स के लिए, क्योंकि वो बहुत बेनिफिशियल है, जिसमें वो इंग्रेडिएंट्स होते हैं जो हमारे स्किन को, लिप्स को, आईज को प्रोटेक्ट करते हैं, और इवन वो हमें और भी ज्यादा ब्यूटीफुल होने में हेल्प भी करता है। जैसे कि विटामिन सी होता है जो हमारे लिप्स का पिगमेंटेशन कम करता है। लास्ट टाइम मैंने आपको लिपस्टिक्स दिखाई थी, दिस टाइम मैं फिर से आपको लिपस्टिक्स दिखाने जा रही हूँ, जो कि बहुत ब्यूटीफुल लिपस्टिक्स हैं। तो ये आप देख सकते हो, इतनी सारी लिपस्टिक्स मेरे पास है। इसका पैकेजिंग भी बहुत प्यारा है गाइस, बहुत अच्छा पैकेजिंग है। इस पैकेजिंग के साथ मुझे लिपस्टिक्स रिसीव हुई है, जैसे कि इस तरीके से आपको प्रोडक्ट रिसीव होता है। ये पैकेजिंग है इस लिपस्टिक का, बहुत अच्छे पैकेजिंग के साथ ये लिपस्टिक मुझे रिसीव हुई है, जो कि है मामा अर्थ की मॉइस्चर मैट लॉन्ग स्टे लिपस्टिक विथ एवोकाडो ऑयल एंड विटामिन ई। ये 8 आवर्स तक मॉइस्चर को लॉक करता है, मेड सेफ है और
12 आवर्स तक ये लॉन्ग स्टे करता है। बिल्कुल मैट लिपस्टिक है, स्मच प्रूफ है और 12 आवर्स तक ये हमारे लिप्स पे स्टे करती है। जैसे कि आप देख सकते हो, इसका लुक भी बहुत प्यारा है और मैंने आपको इसके स्वैचेस भी दिखाए हैं। जितने भी शेड्स मेरे पास हैं उन सारे शेड्स के स्वैचेस मैंने आपको दिखाए, जो कि आपको बाद में दिखेंगे। और ये जो एवोकाडो ऑयल है ये हमारे लिप्स को मॉइस्चर रखता है। विटामिन ई है जो कि हेल्प करता है, प्रिवेंट्स पिगमेंटेशन को हटाता है। 93% वुमेन सेड दे हैड सॉफ्ट एंड सपल लिप्स पोस्ट एप्लीकेशन। तो बहुत ब्यूटीफुल प्रोडक्ट है ये, जो कि स्मज प्रूफ है, कंफर्टेबल। मुझे अली रुमाल पण नाही माझ्याकडे। ये स्मज, साथ ही साथ ये जो प्रोडक्ट है ये स्मज प्रूफ है, डर्माकोलॉजिकली टेस्टेड है, पैराबिन फ्री है। और क्या चाहिए हमें ये हमें प्रोटेक्ट करने के लिए काफी है। तो गाइज मैं इनको यूज करने के लिए बहुत ज्यादा एक्साइटेड थी और फाइनली मैं इनको यूज कर रही हूँ। हमें हमेशा लगता है ना कि हमारे पास कोई भी कॉस्मेटिक्स प्रोडक्ट्स हो और हम उनको यूज भी करें और साइड इफेक्ट भी ना हो, ऐसे प्रोडक्ट्स हमारे पास हो हमेशा। तो गाइज ये प्रोडक्ट हमारे ही लिए है, इनका साइड इफेक्ट बिल्कुल भी नहीं है और ये हमारे ब्यूटी को इनहांस करता है, हमें ब्यूटीफुल बनाने में हेल्प करता है। अंदर से भी और बाहर से भी। कोण रडलं रे? दादाला आवाज दे। दादा, कोण रडलं? और ये आप देख दादा ना लॅपटॉप मध्ये काम करतो ना, लॅपटॉप अच्छा त्याच्यात ना आवाज आला। आणि त्याच्यात मी रडत होतो। ओके, म्हणजे तुझाच आवाज होता तो। सो आप देख सकते हो गाइज, इतने सारे शेड्स मेरे पास है, कितने ज्यादा शेड्स है और बिलीव मी गाइज बहुत ब्यूटीफुल लिपस्टिक्स हैं ये। और बहुत सारी लड़कियों का ऐसा भी प्रॉब्लम होता होगा ना, अगर वो जब भी कभी लिपस्टिक ट्राई करती है, लगाती है, तो उनके लिप्स ड्राई हो जाते हैं, लिपस्टिक फटी हुई सी लगती है और इवन नहीं लगती। बट गाइज अगर आप ये यूज करते हो, आपके लिप्स बिल्कुल प्लेन नजर आएंगे, हमें मॉइस्चर सा फील होगा बट वो बिल्कुल भी ट्रांसपेरेंट नहीं है। ये लिपस्टिक स्मज प्रूफ भी है, मैटी भी है, बट आपको आपके लिप्स सॉफ्ट भी लगेंगे। इतनी अच्छी क्वालिटी इन लिपस्टिक्स की है। तो ये जो लिपस्टिक है ना, ये उन्हीं लड़कियों के लिए है जिनके लिप्स एक्स्ट्रा ड्राई होते हैं और उनके लिप्स पे लिपस्टिक वेयर करने के बाद वो अच्छी नहीं लगती। तो ये प्रोडक्ट उनके लिए बहुत सही है, क्योंकि ये मॉइस्चर मैट लॉन्ग स्टे लिपस्टिक है जो कि हमारे लिप्स पे मॉइस्चर क्रिएट करके रखती है। विथ इसमें एवोकाडो ऑयल और विटामिन ई है, जो कि आपको अलग से मुझे बताने की जरूरत नहीं है कि ये हमारे लिए कितना इम्पोर्टेंट है। इसमें टोटल 8 शेड्स आते हैं जो कि बहुत प्यारे और बहुत ब्यूटीफुल शेड्स हैं। और ये मामा अर्थ का मॉइस्चर मैट लॉन्ग स्टे लिपस्टिक है जिसमें एवोकाडो ऑयल और विटामिन ई है और ये पैराबेन फ्री है और ये स्मज प्रूफ है, कंफर्टेबल टू वेयर है, डर्माकोलॉजिकली टेस्टेड है। और इसको यूज कैसे करना है, आई मीन टू से कि आपको परफेक्ट अप्लाई कैसे करना है, ये भी इसके प्रोडक्ट के बैक साइड में आपको दिया हुआ है। इसके इंग्रेडिएंट्स आपको यहाँ पे दिए गए हैं। तो पूरा जो प्रोडक्ट का इंफॉर्मेशन है आपको यहाँ पे प्रोडक्ट के बैक साइड में दिया हुआ है। गाइस ये अभी आप देख सकते हो, जब मैं लिपस्टिक अप्लाई करने जा रही थी तब मेरे लिप्स ड्राई थे, बट आप देख सकते हो अभी कितने सॉफ्ट लग रहे हैं, कितने ज्यादा सॉफ्ट लग रहे हैं। और बिल्कुल भी ऐसा नहीं लग रहा कि मैंने लिप्स पे कुछ लगाया हुआ है। बहुत बहुत प्यारी लिपस्टिक्स हैं ये गाइस। ये लिपस्टिक्स लगाने के बाद हमारे लिप्स जो है बहुत सॉफ्टन हो जाते हैं। और सबसे इम्पोर्टेंट बात यह है कि मामा अर्थ के जितने भी प्रोडक्ट्स होते हैं वो हार्मफुल केमिकल फ्री होते हैं। बिल्कुल भी उसमें कोई भी केमिकल यूज नहीं किया हुआ होता है, जो कि हमें मामा अर्थ के जितने भी प्रोडक्ट्स होते हैं उसमें कोई भी हार्मफुल केमिकल नहीं होता। बिल्कुल हार्मफुल केमिकल फ्री प्रोडक्ट्स होते हैं जितने भी मामा अर्थ के प्रोडक्ट्स आते हैं। यानी कि मामा अर्थ के ऑल जितने भी प्रोडक्ट्स होते हैं वो नेचुरल होते हैं, बहुत ज्यादा नेचुरल। और ये हमारे लिए प्लस 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 पॉइंट है मामा अर्थ। और साथ ही साथ मामा अर्थ ने अपना खुद का एक ऐप भी लॉन्च किया है जो कि है mamaearth.in। अगर उस ऐप पे जाके आप डायरेक्टली प्रोडक्ट्स बाय करते हो तो आपको 20% डिस्काउंट मिलता है। अगर आप PRA2022 2022 अगर ये कूपन कोड अप्लाई करते हो तो आपको
20% डिस्काउंट मिलता है अपने शॉपिंग पे, जो कि मैंने जो कूपन कोड है वो स्क्रीन पे आपको दिया हुआ है। आप वो वाला कूपन कोड यूज कर सकते हो। mamaearth.in करके एक मामाअर्थ का खुद का एक ऐप है। तो मामाअर्थ वेबसाइट के अलावा ये प्रोडक्ट्स नायका, अमेजॉन, पर्पल, ये जो वेबसाइट्स है यहाँ पे भी अवेलेबल है। आप वहाँ पे भी जाके इनको बाय कर सकते हो। साथ ही साथ सबसे प्राउड वाली बात यह है कि मामाअर्थ का जो ब्रांड है ये इंडियन ब्रांड है और इसके सारे जो प्रोडक्ट्स है ये प्लास्टिक पॉजिटिव है। ये भी बात बहुत अच्छी है। आपको पता है मामाअर्थ ने खुद का एक ऐप लॉन्च किया है। अगर आप वो ऐप हर रोज एक्सेस करते हो तो आपको डिस्काउंट्स, ऑफर्स हर रोज मिलेंगे और डिस्काउंट ऑफर्स में आप वहाँ पे प्रोडक्ट्स परचेस कर सकते हो। ये भी बहुत अच्छी है हमारे लिए। अगर आपको मेरे जैसे ही मामाअर्थ के प्रोडक्ट्स यूज करना अच्छा लगता है तो आपको इसका ये वाला ऐप भी यूज करना चाहिए, जहाँ पे आपको ढेर सारे डिस्काउंट्स और ऑफर्स मिलेंगे। तो इस टाइप के कार्डबोर्ड पैकेजिंग में आपको ये वाला प्रोडक्ट रिसीव होता है, जिसमें कि आपको ये अंदर प्रोडक्ट नजर आ रहा होगा। तो ये वाला वो लिपस्टिक है जो मैंने अप्लाई किया हुआ है, जो कि हमारे लिप्स पे 12 आवर्स तक स्टे करता है और हाइड्रेशन क्रिएट करके रखता है। 8 आवर्स तक ये मॉइस्चर भी लॉक करता है, जो कि हमारे लिए बहुत ज्यादा प्लस पॉइंट है। जैसे कि आप देख सकते हो ये 100% स्मज प्रूफ है और ट्रांसपेरेंट प्रूफ भी है। ये जो प्रोडक्ट है ये स्मज प्रूफ है, कंफर्टेबल टू वेयर है और डर्माकोलॉजिकली टेस्टेड है। और साथ ही साथ इसमें एवोकाडो ऑयल और विटामिन ई है, जो कि हमारे लिप्स को नरिश करके रखता है, हाइड्रेशन क्रिएट करके रखता है। तो इतने सारे प्लस पॉइंट देखने के बाद देखा जाए तो ये लिपस्टिक्स जो है ये एक्सटर्नल ही नहीं तो इंटरनल भी हमारे लिप्स को नेचुरली ब्यूटीफुल बनाने में भी हेल्प करता है और एक्सटर्नल भी ये हमारे लिप्स को ब्यूटीफुल बनाता है और इंटरनल भी हमारे लिप्स को ब्यूटीफुल बनाता है। मामाअर्थ के जितने भी प्रोडक्ट्स होते हैं वो हमें ना कि सिर्फ एक्सटर्नल तो इंटरनल भी ब्यूटीफुल बनाने में हेल्प करता है। इसीलिए मुझे मामाअर्थ के प्रोडक्ट्स पर्सनली बहुत अच्छे लगते हैं। ये जो लिपस्टिक्स है गाइज, अगर आप इनको बाय करना चाहते हो तो मामाअर्थ की खुद की वेबसाइट है, उसका लिंक मैंने डिस्क्रिप्शन बॉक्स में प्रोवाइड किया हुआ है। आप वहां पे जाके सीधा ये प्रोडक्ट्स बाय कर सकते हो। और अगर आप मामाअर्थ वेबसाइट के अलावा और कहीं परचेस करना चाहते हो और कहीं बाय करना चाहते हो तो नायका, पर्पल, अमेजॉन पे भी ये प्रोडक्ट्स अवेलेबल है। उनका भी लिंक मैंने आपको डिस्क्रिप्शन बॉक्स में दिया हुआ है, तो आप वहां से भी परचेस कर सकते हो। और अगर आप ये प्रोडक्ट्स मामाअर्थ के खुद के वेबसाइट पे जाके परचेस करते हो तो आपको 20% डिस्काउंट भी मिलता है। कूपन कोड जो है वो है PRA2022। ये कूपन कोड अगर आप अप्लाई करते हो तो 20% डिस्काउंट आपको प्रोडक्ट्स पे मिलता है। और इन लिपस्टिक्स के साथ ही साथ आपको वहां पे ढेर सारे और भी प्रोडक्ट्स देखने को मिलेंगे, जो कि आपके लिए बहुत बेनिफिशियल है। तो आइए अब हम जाते हैं हमारे ब्लॉग की तरफ। असं नसतं करायचं राणू, मग जखम मोठी होते त्याच्याने. तुला अजून ताशू होईल, जास्त ताशू होईल. आणि चेहरा सारखा पुसत राहायचा. खराब झाला की फेस वॉश करत राहायचं सारखा पाण्याच्या इथे जाऊन, कारण की कोणाला तरी समजत नाही. मी नेहमी सांगितलं तरी पण तुला तरी समजेल, कारण तू मम्मा शाकी ना म्हणून. तर पूर्ण झोप येते, झोप नाही आली. तिघा पण सोबत. अगं माझी शुंगडी, अगं माझा लाडू, अगं माझी काजू कतली, अगं माझी ब्युटी, माझी सुंदरी, माझी
माझी चकोली, माझा लाडू, माझं जामून, माझं पायनॅपल ग बाई, माझं शुगड पायनॅपल, माझं गुगू, माझं गुगू बा, आला बाय माझं गुगड ज्यूस. हे दादा बस बस बस. कितना हो भाई? दादा गेलं रुमालने. नबे. ओ दादा गेलं रुमालने. ओ दादा गेलं ना रुमाल. हो हो. अरे यार विराट, अरे यार काय चाललंय तुझं? ओ नो तू मध्ये मध्ये कसा बोलत असतो? अरे यार, ओ नो, ओ शिट. ओ शिट, उप्स. विराट कसं करतो? उप्स. उप्स. ओ शिट, ओ शिट, ओ शिट. ओ शिट, तुम्ही दादाच्या केलं. हा, हेच ऐकायचं होतं मला. अरे काय, इकडे माझ्या जवळ ये. इकडे बडकन. अरे बडकन. अरे आलं. आली म्हणजे वाशडी. मम्मा तुझी कोण आहे? गर्लफ्रेंड. अजून अगोरी शुंगुडा. आय लव्ह यू. मम्मा तुझी अजून कोण आहे? डॅडोची कोण आहे? मी तुझी कोण आहे? अगं माझा वासरू. तुमची नाही. मी फक्त विराटची गर्लफ्रेंड आहे. आय लव्ह यू वासरू. आपण कुठे चाललो? विराट तुझे दात मम्मा सारखे. Yes. हा दादने तुटलाय. आई सारखे दात आहे ना तुझे सेम. दिखा. तू मम्मा पे गई ना? मम्मा पे गई ना तू? मम्मा जैसे दिखती है ना तू, मेरी वाशरू. विराट तुझे 1K फॉलोअर्स होणार आहेत. कॉंग्रॅच्युलेशन्स. माझा विराट इतका लहानपणीच हिरो झालाय. हिरो न आता काय करू. तू खूप स्टडी करणार आहे ना रानू? खूप स्टडी करू, खूप मोठा होणार. आई छोटा होता ना तेव्हा असं चालत द्यायला मी बोलत होतो. आई असं चालत येत होतं. म्हणजे काय? मी छोटा. अच्छा छोटा होता तेव्हा तुला चालता नव्हतं ना? हा. अरे चष्मा माझं घातलेला. बाळ. हा तो आईने काढला होता रानू. आईने घेतला होता तुझा तो व्हिडिओ आणि तू हिरो झाला. तू सांग ना सगळ्यांना तू इंस्टाग्राम वर आलाय. हे बघ आई अजून छोटा होतो ना तेव्हा तुझ्या पोटात पडून खेळत होतो. माझ्या पोटात बलून खेळत होता. वा. वेडू, माझा शुंगडा, माझी स्मार्टी, माझा स्मार्ट बेबी. आधी दादा छोटा होता ना तेव्हा त्याच्या पप्पाच्या कडीवर होता. ओके, आता आपण लवकर पोहोचूया आणि तेव्हा सगळ्यांना कनेक्ट होऊया. ठीक आहे. हाथा विच होवे तेरा हाथ समाई थई कलंज वे हो तेरा मेरा प्यार वेख चन होले बदला दे हो जबे अन ठंडिया हवाए सीना ठार दिया दो गल्ला करिए प्यार दिया दो गल्ला करिए. हॅलो हाय. सो मी ऐश्वर्या आणि मी आज प्रतीक्षाचा इंटरव्ह्यू घेणार आहे. सुपर एक्साइटेड आहे. मी खूप वाट पाहत होते तिला भेटण्याची. तो
फायनली आपण भेटतोय. अँड कॉंग्रॅच्युलेशन, यू आर इन अ पार्ट ऑफ आर लोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्ड. थँक्यू. इन द लिस्ट. सो आय एम व्हेरी हॅपी की मी अशा माणसांना भेटते जे ॲक्च्युली खूप जास्त डिझर्विंग आहे. चलो मग आपण एका लोकेशन विराट अरे असू द्या. अय्यो कसलं बोलतंस हे. चल 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 एक मिनिट. अँड रोहन ज्यांचं हे स्टॅम्पिंग आहे. प्रतीक्षा तिचे हजबंड आणि तिचा मुलगा. हाय ये भी निकाल दे, टेबल भी निकाल दे. कसं वाटतंय? फर्स्ट इंटरव्ह्यू. हां सेकंड. ते तुझं कन्फर्मेशन आलं की आमच्याकडे QR कोड अच्छा. सगळे VIP गेस्ट आहेत त्यामध्ये. तुम्ही दाखवते की इव्हेंट कसं असतं. आमची पण इतकी धावपळ सुरू आहे अजून त्यांच्याकडे उद्या परत आम्हाला ऑफिसमध्ये उद्या आम्हाला सुट्टी नाही सुद्धा आणि आजची सुट्टी कॅन्सल झाली आमची. फोटोग्राफर्स वगैरे पण जे आहे फोटोग्राफर की मला फोटो काय म्हणतो अनिकेत तो आशिष ते आम्ही येऊ इकडे फोटो आता लोकांना फोटो लागतात ते शोधत असतात. हो मला फोटोग्राफी फोटोग्राफर नाशिक. सी आय टोल्ड हर माझ्याकडे फोटोज नसतात. यू आर कमिंग इन द ब्लॉग. से हाय. चलो आपण करूयात आपलं की थोडं टचअप करू. गरज आहे. कोणतं अजून कोणते तुला आहेत का असे प्रश्न की मी तुला विचारायला हवे. यू थिंक की हे मध्ये होणार आपलं. हां म्हणजे आपण जनरली गप्पा मारतो मला ना. माहिती नाही काय बोलणार आहे. कोणतं फोटोमध्ये निघालं की जनरली बोललीस ना जनरली आपण गप्पा मारतो असं बोललीस तरी चालेल. सो गाईज इथून माझा इंटरव्ह्यू होणार आहे आता. मला दिसतंय आता सेटअप चालू आहे आणि काही वेळातच इंटरव्ह्यू स्टार्ट होणार आहे. जाना है तो काय 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 बोल. आ तुझं पिऊ मी पिऊ.
तुझं यूज करू. ओ काय करतो एक्स्ट्रा स्वीट. काय तर तुम्ही आमच्या व्हिडिओसाठी बरेचसे कमेंट्स करत असता आणि त्याच्यामध्ये एक नाव खूप आवर्जून तुम्ही लिहिता, तुम्ही म्हणजे प्रतीक्षा फरकर. तर आज मी तिला भेटतेय आणि तुम्ही जे काही प्रश्न आम्हाला विचारता त्यांच्या रिलेटेड त्या प्रश्नांची उत्तरं आज आपण तिच्याकडनं जाणून घेणार आहोत. तर आज मी आलेली आहे प्रश्न घेते. तर प्रतीक्षा सर्वात पहिला आणि ती सोशल मीडिया जेव्हा व्हायरल केलेलं होतं तेव्हा माझं आयुष्य कसं होतं. चेंजेस म्हणजे असे की तुम्ही मला मगाशी विचारलं तर ते फक्त आमच्या पुरतंच होतं, कारण फॅमिलीमध्ये मी राहते पूर्ण मिडल क्लास फॅमिलीचं नाही आवडत तसं वेगळं वाटतं त्यात आमचं. तर काही करून ठेवायचं मला करून तर काय करता माती असते ना ती मध्ये टाकतो.
टाकतात आणि त्याच्यातनं ते त्याचा शेप असतो तो तयार होतो. नाही असं ठेवता आणि झालं का असं करतात. एडिट मीच करणार आहे. बरं जाण्यापूर्वी तुमच्या ब्लॉगमध्ये रोहन की कमी रोहन सो दिस इज रोहन गाईज. ह्याने आम्हाला खूप मदत केली. नाशिकमध्ये खूप अमेझिंग प्लेस आहे ह्याची, तर तुम्ही नक्की विजिट करू शकता. आणि थँक्यू सो मच रोहन की तू आम्हा दोघींना पण ती ऑपॉर्च्युनिटी दिली तुझं प्लेस आणि सगळं यूज करण्याची. सो थँक्यू सो मच फॉर दॅट. लास्टला तुझ्या ब्लॉगमध्ये माझा पप्पा देणार. तुला गिफ्ट आहे आज. दुसऱ्या प्लेसमध्ये होणार आहे. तर आता जो माझा इंटरव्ह्यू झाला आहे तो हा place तर हा बेटा आपल्याला तो कप घ्यायचा ना. तर अजून एक जो मी पार्ट बोलले तो इथे शूट होणार आहे. आता तुम्ही आहे ऐश्वर्या, तिने माझा आज इंटरव्ह्यू दिला. हॅलो. आणि हे आहेत बेस्ट फोटोग्राफर आणि एडिटर पण अनिकेत. हॅलो हाय. हां, तर माझी आत्ताच ओळख झाली सगळ्यांसोबत आणि बेस्ट मस्त टीम आहे. ह्या प्लेसचे ओनर आहेत है ना, रोहन. हां, रोहन. आणि हे पुढे एक एडिटर आहे, ते व्हिडिओग्राफर पण आहेत. तर हे टीम आहे आणि आम्ही मस्त इंटरव्ह्यू आता इथे चाललेला. अजून दुसरा पार्ट बाकी आहे जो खूप तुम्हाला भेटेल. आणि हे जे आहेत हे विशाल बनकर आहेत. तो दाखवेल
माझं फोनचं प्रोफाईल आहे. ओके. सर्वात जास्त चॅट कोणासोबत करतेस? ॲक्च्युली दोघांसोबत करते, जे की माझे फ्रेंड्स आहेत. नावं घ्यायचे घेऊ शकतो. जे की माझे फ्रेंड्स आहेत ते काय आणि एक माझा भाऊ तिघं खूप जास्त करते आणि चौथा नंबर लागतो तिच्याकडे. ओके. फोनवरील वॉलपेपर काय? हे बघ. ग्रेट. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. काय? एक नंबर. आता मला सांग. इकडे जरा गडबड होते. ओके. टॉपिक हां. सो सिक्रेट ऑफ युअर ब्युटिफुल ग्लोईंग स्किन. तू काय करते सर्वात जास्त तुझ्या ग्लोईंग स्किनसाठी? त्याच्याबद्दल तू ॲटलीस्ट 2 ते 3 मिनिटं बोलायचं. हा पहिला व्हिडिओ असेल. ठीक आहे. तुम्ही ॲड करा. सेकंड इज परफेक्ट स्किन केअर रुटीन काय असलं पाहिजे? म्हणजे स्किन केअर रुटीन सकाळी उठल्यानंतर, दुपारी, रात्री झोपण्यापूर्वी 2 गोष्टींचं सांगायचं की मी माझ्या स्किनवरती हे करते तर तुम्ही पण हे करू शकता. असं इट इज ऑल अबाउट यू आर टॉकिंग अबाउट युअर स्किन केअर रुटीन, राईट? ठीक आहे. आणि तिसरा टॉपिक आहे की लिपस्टिक कशी निवडा तुम्ही. आता तू या साडीवरती तू अशी लिपस्टिक का सिलेक्ट केलीस किंवा त्या लुकच्या मागे तुझं काय उद्देश होता, तर तुम्ही बाहेर जाताना कोणत्या शेड्स यूज केल्या पाहिजे. ठीक आहे. मग तू व्हेरीफाय करू शकतेस की तुम्हाला इन केस कट आहे सो तू हे करू शकतेस की तुम्ही पार्टीला जाताय तर तुम्ही ही लिपस्टिक यूज करा, ऑफिसला जाताय तर ही लिपस्टिक यूज करा, समथिंग लाईक दिस. ठीक आहे. तुम्ही कोणत्या लग्नाला जाताय तर ही लिपस्टिक यूज करा. ठीक आहे. अँड तू तुझ्या स्किनसाठी काय यूज करतेस? तू तुझ्या ब्युटिफुल ग्लोईंग स्किनचं रहस्य काय आहे? ठीक आहे. रेडी अँड ॲक्शन. हॅलो एव्हरीवन, तर मी प्रतीक्षा बनकर. आज मी तुम्हाला सगळ्यांसोबत माझ्या ब्युटिफुल आणि ग्लोई स्किनचं एक छोटंसं सिक्रेट शेअर करणार आहे. पण त्याआधी मी तुम्हाला हे सांगू इच्छिते की माझं स्वतःचं एक यूट्यूब चॅनल आहे, प्रतीक्षा टॅलेंट करून. तिथे तुम्हाला एक इंटरेस्टिंग व्हिडिओज बघायला भेटेल. बट आज मी सखी लोकमतवर काहीतरी डिसेंट सांगायला जाते जे की स्किन रिलेटेड आहे. तर आपण वळूया मुद्द्याकडे. माझ्या ब्युटिफुल आणि ग्लोई स्किनचं रहस्य जे आहे जास्त काही नाही आहे. खूप सिम्पल थिंग्स आहेत ज्या आपल्याला रोज फॉलो करायच्या असतात. जसं की भरपूर पाणी प्या. मी सारखं पाणी पित असते कारण पाणी आपल्या बॉडीकरता खूप इम्पॉर्टंट असतं. त्याच्यानंतर तुम्ही मधनं फेस वॉश करत राहा. जर का तुम्ही घरी आहात तर तुम्ही मधनं फेस वॉश करत राहायला पाहिजे. जर का तुम्हाला ते पॉसिबल नाही आहे, बाहेर आहात, तर तुम्ही जसं जमेल तसं तुमच्या स्किनला क्लीन करत राहा. हे खूप इम्पॉर्टंट असतं. आणि सोबतच दिवसभरातनं एकदा तरी ॲलोवेरा जेल यूज करा. आणि आईस पण तितकाच इम्पॉर्टंट आहे. आईस हा आपल्या चेहऱ्याकरता खूप जास्त इम्पॉर्टंट असतो. कारण की जर का तुमची स्किन ऑइली असेल तर ऑइली स्किनसाठी तर हा रामबाण उपाय आहे आईस. तर तुमच्या चेहऱ्यावर जर का पोर्स असतील तर त्यांना शिन करण्याचं काम आईस करतो आणि तुमच्या चेहऱ्याला टवटवीत बनवतो. तर आईस, ॲलोवेरा जेल आणि सारखं फेस वॉश करत राहा, पाणी पित राहा आणि बघा काही दिवसात तुम्हाला तुमची स्किन कशी वाटेल. आणि रोज वॉटर सोबतच ग्लिसरीन हेही तितकंच फायदेमंद आहे. आणि माझी ऑइली स्किन आहे स्वतःची, थोडीशी पिंपली पण होती. तर त्या लोकांकरता, त्या वुमेन्स करता मी अजून एक छोटंसं रेमेडी सांगेन. तुम्ही पैसे इन्व्हेस्ट न करता घरगुती उपाय करून तुमची स्किन ग्लोसी आणि क्लीन करू शकताय. आणि ऑइली स्किनसाठी मी तुम्हाला एक रेमेडी सांगेन. जसं की मुलतानी माती घ्या, त्याच्यामध्ये 2 लेमन टाका आणि ग्लिसरीन ॲड करा, ॲलोवेरा जेल ॲड करा, त्याचा एक पॅक बनवा आणि तो दिवसभरातनं एकदा मॅक्सिमम 2दा यूज करा. एकदा सकाळी, एकदा रात्री. आणि बघा काही दिवसातच तुमची स्किन तुम्हाला क्लीन वाटेल, ग्लॉसी वाटेल आणि खूप वेलवेटी आपण जसं बोलतो ते तुम्हाला क्लीन होणार. तर ही आहे रेमेडी. नाही माहिती गणू मामा.
हा की अरे राजू नको, तुला आवडेल. हा, घे मी राजू. चल, action. आता मी तुम्हाला सांगणार आहे कोणत्या चुका ज्या तुम्ही तुमच्या ग्लोई स्किनसाठी टाळल्या पाहिजे. जसे की सगळ्यात पहिले उन्हाभर देणारे पाणी कमी प्यायला जातं. जर का आपण बाहेर असतो बऱ्याचदा तहानही लागते, आपल्याला जाणवतं आपल्याला पाणी प्यायचं आपण टाळतो. आणि त्याऐवजी आपण कधी कधी कोल्ड्रिंक पितो किंवा पेप्सी, कोकोकोला कोल्ड्रिंक्स, तर ते घेणं टाळा. आणि त्याच्यानंतर ऑइली खाणं टाळा, कारण ऑइल आपल्या स्किनसाठी खूप काम असतं. जसं की आपली स्किन ऑइली होते, मग आपल्या पोर्समधून ऑइल बाहेर येतं, मग आपले पोर्स जे असतात ते लाल दिसायला लागतात आणि पोर्समुळे आपली स्किन खूप जास्त डल दिसते, तर ते टाळा. त्याच्यानंतर आपण बाहेर असतो, पोल्युशनमध्ये असतो, पण घरी आल्यानंतरही आपण बऱ्याचदा फेस वॉश नाही करत आणि खूप वेळानंतरच केला तर केला. रात्री झोपतानाही बरेच अजूनही आहेत वुमेन्स आहेत, लोक आहेत की ते फेस वॉश करून नाही झोपत. तर कंपल्सरी हे तुमच्या डेली रुटीनमध्येच ॲड करा की तुम्हाला फेस वॉश करून किंवा आंघोळ करूनच झोपायचं आहे. तर ही एक खूप बेस्ट थिंग आहे तुम्ही जर का फेस वॉश करून झोपतात. आणि वुमेनसाठी एक बेस्ट थिंग की तुम्ही मेकअप करताना डिरेक्टली मेकअप अप्लाय करू नका. जसं की आता तुम्हाला माहिती आहे मेकअप अप्लाय करण्याच्या आधी प्रायमर अवेलेबल आहेत आणि प्रायमरच्याही आधी मी एक सांगेन की तुम्ही आईस कंपल्सरी चेहऱ्यावरनं फिरवा की जेणेकरून आपल्या चेहऱ्यावर जे पोर्स असतात ते श्रिंक व्हायला मदत होते आईसमुळे. आणि त्याच्यामुळे आपण जो पण मेकअप अप्लाय करतो तो आपल्या पोर्समध्ये जात नाही, मग पिंपल्स आणि ब्लॅक हेड म्हणजे आणि या सगळ्या गोष्टींचा प्रॉब्लेम नाही हो. तर या गोष्टी करणं ज्या छोट्या छोट्या अजून बऱ्याच थिंग्स आहेत ज्या आपण करतो आणि आपल्या स्किनला त्या सगळ्या गोष्टी हार्मफुल असतात किंवा कुठले प्रॉडक्ट आपण डिसाईड करतो तर ते विचार करून करा. त्याच्यामध्ये पॅराबिन, अल्कोहोल या सगळ्या गोष्टी इन्क्लूड नाही आहेत, तर पॅराबिन फ्रीवाले प्रॉडक्ट तुम्ही यूज करा. आणि अजून बऱ्याच गोष्टी आहेत ज्या मी तुम्हाला माझ्या चॅनलवरून हळूहळू सांगेन. अजून काय, तर हा होता माझा आजचा व्हिडिओ. आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय. कूल, नाईस, मस्त बोललीस. सेकंड, परफेक्ट स्किन केअर रुटीन तुझ्याप्रमाणे काय? अरे चालणार रे, मम्मा आणि पप्पांना इथेच राहू दे. आपण जाऊ आता आणि तुला परत उद्या सकाळी सोडते. कसं करूया? चल ना. शी, हे काय आहे? पेरी पेरीचं सगळं तो चालू नको. जम्स असतात ना हाताला, खराब दिसतं इकडे. शी, तू खाणार तू अजून देऊ तुला? अरे नाही. आणि तुला मी आवडली की नाही सांगत? हे सांग ना, आवडली ना तुला? मी त्याला मी आवडली नाही पण तरी तो माझ्याकडे छान बसलाय. अरे आता नजर लागली, आता लागली नजर. किती हलका आहे तो पण छान. गोंडस आहे, गोंडस. पॅकअप. आजचा दिवस खूप जास्त धमाल केली आज आम्ही. आमचा पूर्ण दिवस भयंकर बिझी होता आणि भयंकर फन केलाय आम्ही. माझा जसं की इंटरव्ह्यू होता लोकमतचा, तर तो लवकरच तुम्हाला बघायला भेटणार आहे. खूप जेन्युइनवाला इंटरव्ह्यू होता.
आणि त्याच्यानंतर मी मॉलमध्ये आले होते, तिथे मी बरेच रील्स घेतले, काहीतरी शॉपिंग केलं आणि त्याच्यानंतर आता मी घरी जाते. ॲक्च्युली आम्ही घरी जाऊन बाबूला सोडवून आणि पुन्हा मॉलमध्ये आलो होतो, कारण बाबू खूप दमलेला. मग त्याला झोपवून आणि मग मी घरून पुन्हा मॉलला आले. बट खूप बेस्ट एक्सपिरियन्स होता आणि इतके भयंकर लोक ओळखतात आणि सगळे इतकं प्रेम करतात, इतका सपोर्ट करतात, इतकं छान वाटतं जेव्हा सगळे कॉम्प्लिमेंट करतात आणि छान छान बोलतात, कमेंट्स करतात. आय मीन कॉम्प्लिमेंटच म्हणता येईल त्याला. त्याने मला वेगळे एनर्जी भेटतं आणि बेस्ट वाटलं यार. सर्वात किती महत्वाचं रश झालं होतं बाबरे मध्ये, किती रश झालं होतं. सर्वात महत्वाचं प्रॉपर मॉल मध्ये आपल्याला रील्स काढताच नाही आले. नाही आले. शेवटी आपण मला आउट parking साईडला मध्ये यावं लागलं आणि तिथे मी रील बनवले. इतकी पब्लिक मला ओळखते नाशिक मध्ये, मला तर बिलीव्हच होत नाहीये. आणि आपण बऱ्याचदा मॉलमध्ये एक्सपिरियन्स केले, पण आज जितकं केलं तितकं आधी नव्हतं केलंय ना. तर खूप छान वाटतंय. खूप जास्त पब्लिक पर्यंत आम्ही पोहोचलोय. असंच प्रेम करत राहा, सपोर्ट करत राहा आणि आम्ही दोघं असंच तुम्हाला एंटरटेन करत राहू. सो हा होता माझा आजचा व्हिडिओ आणि मी सोबतच काय घेतलं खायला. आता हे सगळं मी खाणार, बिलकुलच बघणार नाहीये की हेल्दी आहे की नाही आहे. पॉपकॉर्न आहेत आणि पॉपकॉर्नसाठी मी बिलकुल कॉम्प्रोमाइज नाही करत. सो आता मी पहिले पॉपकॉर्न खाणार, त्याच्यानंतर घरी जाऊन पुन्हा खूप काम आहे ते करणार आणि दिवसभरात इतकं काम करून खूप जास्त एनर्जी डाऊन होते. जवळपास मी 4-5 दिवसांपासून बाहेर आणि बाहेरच आहे. पुण्यानंतर पुन्हा इंटरव्ह्यू नंतर उद्या पुन्हा एक इव्हेंट आहे. तो इव्हेंट मला अटेंड करायचा आहे. सो बेस्ट वाटतंय. आणि उद्या काय परत इव्हेंट आहे, गेस्ट म्हणून जाणार. ॲज अ गेस्ट म्हणून उद्या मी जाणार आहे. उद्या पुन्हा एक नवीन ब्लॉग येणार. असेच रोज माझे ब्लॉग येत राहणार, पण ते पडत काही रेग्युलर नाहीये. विशाल मला हेल्प करा, नाहीतर मी तुमच्यासोबत गट्टी घेणार आता. ट्राय करू आपण. हा ना यार. सो गाईज, हा होता माझा आजचा व्हिडिओ. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. टेक केअर, बाय.